नमस्ते विद्यार्थी मित्रहो. नमस्ते. तर बघा, आपल्या पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या आपत्ती घडत असतात. तर आपत्ती म्हणजे काय, कोण सांगू शकेल? संकट. अजून आपत्तीची व्याख्या कोण सांगू शकेल? अचानक उद्भवणारे संकट किंवा हानी, होणारी हानी. हा, बरोबर. अचानक घडणारी किंवा उद्भवणारी घटना की ज्याच्यामुळे मानवावरती त्याचबरोबर पर्यावरणावरती सुद्धा हानी पोहोचू शकते. बरोबर. मग या आपत्तींचे किती प्रकार आहेत? कोणाला माहिती आहे? दोन प्रकार आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? निसर्गातून निर्माण होणारी आपत्ती. निसर्गाकडून जर काही अचानकपणे घटना झाल्या असतील, घडल्या असतील आणि त्याचा परिणाम मानवावरती आणि पर्यावरणावरती होत असेल, हानी पोहोचत असेल, तर त्याला पण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. उदाहरण कोण सांगू शकेल? भूकंप, वादळ, महापुनामी. बरोबर. आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय किंवा त्याची उदाहरणे कोण सांगू शकते? मानवाने निर्माण केलेले. तर बघा, भूकंप म्हणजे काय? भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. अचानकपणे जमिनीला हादरे बसणं किंवा भेगा पडणं, या घटनेला आपण भूकंप असं म्हणतो. बरोबर. तर या भूकंपाविषयी मी तुम्हाला आता 3 वाक्य सांगणार आहे. त्यापैकी 2 वाक्य जे आहेत ती सत्य असणार आहेत, सत्य विधान असणार आहेत, आणि त्यापैकी 1 वाक्य जे आहे ते चुकीचं असणार आहे. तर ते तुम्ही ओळखायचं आहे. बघा, भूकंपामध्ये किंवा भूकंपानंतर शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि त्यामुळे आग लागू शकते. तेव्हा आपण काय करायचे, तर घरातले सगळे स्विच जे आहेत ते बंद करायचे. हे एक विधान आहे. दुसरं आहे, बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करावा. भूकंपाचे जर हादरे लागत असतील तर इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करावा, हे दुसरं वाक्य आहे. आणि तिसरं आहे, एकाच जागी अवघडलेल्या स्थितीमध्ये बसू नये. जिथं असेल तिथं स्थिर स्तब्ध राहावं, भूकंप जर होत असेल तर, किंवा हालचाल करू नये. ठीक आहे. तर यापैकी वाक्य जे आहे ते कोणतं चुकीचं आहे? दुसरं वाक्य चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे. बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा उपयोग करू नये. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला मी काही कार्ड देते. त्या कार्ड मध्ये तुम्ही काय करायचं की भूकंप होण्याचं कारण आणि त्याचे परिणाम एक एक प्रत्येकाला लिहायचं. त्या गटामध्ये मी तुम्हाला कार्ड देते. प्रत्येकाने त्या कार्डवरती भूकंपाचे कारणे आणि परिणाम लिहायचे. झाले? तुम्ही सांगा. ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक हे एक भूकंपाचं कारण आहे. बरोबर. परिणाम, नद्या नाल्यांचा प्रवाह बदलतो. बरोबर. अगदी बरोबर आहे. भूकंप ह्या आपत्तीमुळे नद्यांचा प्रवाह जो आहे तो बदलतो. अजून कोण लिहिलंय? कारण जे आहे ते खाणकाम केल्यामुळे भूकंप होऊ शकतो. अगदी बरोबर. आणि परिणाम जे आहे ते भूमिगत जलपातळी जी आहे ती वर खाली होऊ शकते. बरोबर. भूमिगत जलपातळी वर खाली होऊ शकते. अजून तुम्ही? जमिनीचं भूसंकलन झाल्यामुळे भूकंप येऊ शकतो आणि परिणाम त्याचे काय होऊ शकतात? त्यामुळे सजीव सृष्टीवरती धोका निर्माण होऊ शकतो. तर ठीक आहे, तुम्ही सांगा. जमिनीच्या आत केलेल्या अणु चाचण्या त्यामुळे आपण भूकंप येऊ शकतो. बरोबर. परिसंस्थेला धोका बसतो. अगदी बरोबर. तर आज आपण भूकंपाची कारणे आणि परिणाम हा घटक अभ्यासलेला आहे. थँक्यू. तुम्ही भूकंपाच्या 3 ते चिठ्ठीवरती 2 आणून 3